नमस्कार, मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस का निवडला याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा जेणेकरून या व्हिडिओची त्यांनाही मदत होईल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हाच दिवस का निवडला, जाणून घ्या या मागचे कारण। भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी। या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे। परंतु तुम्हाला माहित आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? चला तर मग जाणून घेऊया या मागचे कारण। नवी दिल्ली भारताला स्वातंत्र्य मिळाले ते 15 ऑगस्ट 1947 रोजी। या दिवशी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला। हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे। आज देशाचा प्रत्येक नागरिक स्वतःला अभिमानाने सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक असलेला भारताचे नागरिक म्हणून घेतो। हा दिवस सगळे भारतीय एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात ध्वजारोहण करून लाडू आणि जिलेबीचे वाटप करून साजरा करतात। परंतु तुम्हाला माहित आहे का, भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी 15 ऑगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? काय असेल यामागचे कारण? तर भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिन पण हाच दिवस का निवडला गेला? खरं तर 30 जून 1948 रोजी ब्रिटिश राजवटीनुसार भारताला स्वातंत्र्य मिळणार होते। मात्र त्यावेळी मोहम्मद अली जिन्ना यांची स्वातंत्र्य पाकिस्तानची देखील मागणी केली होती। यावेळी पंडित नेहरू आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्या भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा मुद्दा सुरू झाला होता। लोकांमध्ये जातीय संघर्षाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती। त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य करण्याचा निर्णय घेण्यात आला। 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माउंटबॅटन याची भारतीय स्वातंत्र्याचे विधेयक मांडले होते। या विधेयकाला ब्रिटिश संसदेने तत्काळ मंजुरी दिली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे स्वातंत्र्य घोषित करण्यात आले। ब्रिटिश राजवटीच्या काळात भारताचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन होते। त्यांच्या जीवनातील 15 ऑगस्ट हा दिवस अतिशय खास दिवस होता, कारण 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानी सैन्याने दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना शरणागती पत्करली होती। त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटिश सैन्यात मित्र राष्ट्राचे कमांडर होते। जपानी सैन्याच्या आत्मसमर्पणाने संपूर्ण श्रेय माउंटबॅटन यांना देण्यात आले। या कारणामुळे माउंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट हा त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस मानला आणि म्हणूनच त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी 15 ऑगस्ट हा दिवस निवडला। 15 ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे। हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली। त्यामुळे हा दिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो। संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन हा ध्वजारोहण समारंभ, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह साजरा केला जातो। हा दिवस म्हणजे भारताची राष्ट्रीय सुट्टी असते। भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते। सर्व शाळा, महाविद्यालय, कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते। तसेच भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात। या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात। त्या दिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तीपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लावली जातात। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 2022 साली देशभरात साजरा झाला। या दिवशी विशेष औचित्य साधून देशभरात विविध सामाजिक, ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आले होते। देशाच्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून या दिवसाचे महत्त्व आहे।
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राजधानी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर भारतीय राष्ट्रध्वज फडकवला होता. त्यानंतर प्रत्येक स्वातंत्र्यदिनी विद्यमान पंतप्रधान परंपरेने लाल किल्ल्यावर ध्वज फडकवतात आणि राष्ट्राला संबोधित करतात. अशा प्रकारे 15 ऑगस्ट हा दिवस देशभरात साजरा केला जातो.